सर्वांना जय भीम. उद्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त मी आज या सायंकाळी लाईव्ह आलेलो आहे बहुजन संघटक पेजवरती. अण्णाभाऊ साठे यांची उद्या 124वी जयंती आहे, 104वी जयंती आहे आणि त्यांचा जन्म 1920चा आहे. तर या अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या बाबी मी आज त्यांच्या उद्याच्या जयंतीनिमित्त बोलणार आहे. अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात मी एक पुस्तक लिहिलेलं आहे मागील 3 वर्षापूर्वी. पुस्तकाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून. आणि या पुस्तकामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून किंवा त्यांच्या विचारांचा त्यांच्यावर जो प्रभाव आहे या संदर्भात ज्या काही कथा लिहिलेल्या आहेत, त्यांनी ज्या काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, जे काही आर्टिकल लिहिलेले आहेत, जो कुठं काही उल्लेख आहे या संदर्भामध्ये ते पुस्तक आहे. तर सांगण्याचा हा मुद्दा आहे की अण्णाभाऊ साठेंचं जर जीवन आज आपण पाहतो, त्यांची जयंती आपण थाटामाटात आज साजरी करतो, पण त्यांनी जे हाल अपेष्टा भोगलेले आहेत त्यांच्या एंटायर लाईफमध्ये, म्हणजे त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 पासून जरी बघितलं तर त्यांच्या मृत्यूपर्यंत फक्त 2 महिनेच असे होते की जे त्यांनी सुखाने आणि समाधानाने जगले होते. ते 2 महिने म्हणजे रशियातले. त्यांनी माझा रशियाचा प्रवास, त्यांचा जो 2 महिन्याचा प्रवास आहे त्या प्रवास वर्णनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. जवळपास 40 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, 300पेक्षा जास्त कथा लिहिलेल्या आहेत त्यांनी, 23 कथासंग्रह पब्लिश आहेत, नाटक लिहिलेले आहे, प्रवास वर्णन लिहिलेलं आहे, लोकनाट्ये लिहिलेली आहेत, शाहिरी लिहिलेली आहे, छक्कड लिहिलेली आहे, लावणी लिहिलेली आहे. असं विविध प्रकारचं लिखाण अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. परंतु ज्या प्रमाणामध्ये आजच्या तरुणाईमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये फार सारे गैरसमज आहेत, समाजामध्ये खूप सारे गैरसमज पसरवले गेले आहेत. त्यामुळं आपण हे समजून घेतलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे 1920चा जन्म आणि 1948ला, म्हणजे ज्यावेळेस त्यांचं वय फक्त 28 होतं, त्यावेळेस त्यांना पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेचं निमंत्रण आलं होतं. बघा, वयाच्या 28व्या वर्षी पॅरिस शहरामध्ये, जे फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, तिथून अण्णाभाऊ साठेंना निमंत्रण आलेलं आहे. कशाचं? तुम्ही इंटरनॅशनल साहित्य परिषद जी आहे त्या साहित्य परिषदेला तुम्ही हजर राहा म्हणून. वयाच्या 28व्या वर्षी आंतरराष्ट्रीय मंचावरून त्यांना निमंत्रण येते. याचा अर्थ वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी जे काही लिखाण केलं होतं, त्यांनी जे काही गाणे लिहिली होती, शायरी लिहिली होती, लोकनाट्ये लिहिली होते, कथा लिहिल्या होत्या, या सगळ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होत्या असं म्हणावं लागेल. हा पहिला मुद्दा. इवन ज्यावेळेस नेहरू ह्याला गेलते होते रशियाला, रशियाची जी राजधानी आहे मॉस्कोला पत्रकारांनी नेहरूंना प्रश्न विचारला होता की भारतामध्ये अण्णाभाऊ साठे कसे आहेत. नेहरूंना माहीत नव्हतं त्यावेळेस अण्णाभाऊ साठे कोण आहेत. तिथं इंडियात आल्यानंतर त्यांनी ती सगळी चौकशी केली. कारण 1955च्या दरम्यान त्यांनी जे सुलतान नावाची कादंबरी लिहिली होती, ती सुलतान नावाची कादंबरी तिकडं रशियन भाषेमध्ये ट्रान्सलेट झाली होती आणि प्रचंड खपाची, जसे रशियाच्या मॅक्झिम गॉर्कीची कादंबरी आई नावाची कादंबरी, मदर कादंबरी आपल्या भारतामध्ये गाजली, तशी अण्णाभाऊ साठेची सुलतान कादंबरी रशियामध्ये प्रचंड गाजली होती. त्यामुळे भारताच्या प्रधानमंत्र्याला पत्रकारांनी जो प्रश्न विचारला की अण्णाभाऊ साठे कसे आहे, सांगायचा मुद्दा हा आहे की अण्णाभाऊ साठेंचं जे कार्य आहे, त्यांनी जे कार्य केले, कमी वयामध्ये फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांनी जे लिहिलं, त्यांचं जे साहित्य आहे हे खऱ्या अर्थाने म्हणजे सत्यावर आधारित आहे, खऱ्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. आता अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या काही गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं किंवा आंबेडकर चळवळीच्या दृष्टिकोनात जर आपण त्यांना बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 1-2 गोष्टीच आपण बार त्या म्हणतो की जग बदल घालवली गावं सांगून गेले आम्हा भीमराव, हे एक त्यांचं जे कवन आहे ते आपण म्हणत राहतो. किंवा फकीराची कादंबरी आहे, त्यांनी बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आणि ह्या 2-3 बाबी आपण सांगत राहतो. परंतु याच्या व्यतिरिक्तही अण्णाभाऊ साठेंनी कित्येक वेळेस बाबासाहेबांचा रेफरन्स घेतलेला आहे, त्यांच्या कथांमध्ये घेतलेला आहे, त्यांच्या कादंबऱ्यामध्ये घेतलेला आहे, त्यांच्या लेखात घेतलेला आहे, त्यांच्या लोकनाट्यात घेतलेला आहे. फक्त हे 2-3च प्रकार आहेत, तर खूप वेळेस त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. अण्णाभाऊ साठे बेसिकली कथाकार होते. त्यांनी 300पेक्षा जास्त कथा लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कितीतरी कथा आहेत त्या क्लिअर कट आंबेडकरवादी कथा आहे. जसं की काही कथेचं मी जाणीवपूर्वक उल्लेख करीन. त्यांनी एक कथा लिहिली, बुद्धाची शपथ. बघा, अण्णाभाऊ साठेंनी बुद्धाची शपथ नावाची कथा लिहिली आणि ही कथा आहे महार लोकांनी ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला तर त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला.
फक्त महार लोकांनीच नाही तर महार जे लहान पोरं आहेत महार जातीचे, ज्यांचे वय 9 आहे, 10 आहे, 11 आहेत, यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला आणि या जीवनामध्ये कसा बदल झाला याच्यावरची ती कथा आहे बुद्धाची शपथ. अण्णाभाऊ साठेंची कथा ही आंबेडकरवादी कथा आहे. बाबासाहेबाच्या धर्मांतरावर महार जातीवर काय परिणाम झाला याचं तुम्हाला वर्णन जर बघायचं असेल तर तुम्ही ती बुद्धाची शपथ नावाची कथा बघू शकता. अण्णाभाऊंनी सापळा नावाची एक कथा लिहिलेली आहे. आपल्या शाहू महाराजांसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी माणगाव परिषद ज्यावेळेस घेतली त्या माणगाव परिषदेमध्ये एक ठराव होता की महार लोक अस्पृश्य लोकांनी मेलेल्या जनावराला ओढण्याचं काम करू नये. म्हणजे कुणाची गाय मेली, कुणाची बैल मेला तर आपण ते ओढायचं नाही असा ठराव पारित झाला. मग हा ठराव पारित झाल्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये काय बदल झाला याच्यावरती अण्णाभाऊंची कथा आहे, सापळा नावाची कथा. आणि ही सापळा नावाची कथा अण्णाभाऊ साठे लिहितात आणि त्याच्यामधून एका गावातल्या देशमुखाची गाय मेलेली आहे आणि तो मारवाड्यात 2-3 वेळेस चक्रा मारतोय पण महार लोक जात नाहीत. मग तो सगळ्याला बोलून घेतो आणि बोलून घेऊन तुम्ही असं का करत नाही तर ते सांगतात की आमच्या पुढाऱ्यानं सांगितलं, आमच्या नेत्यानं सांगितलं की असली कामं करायची नाही. मग त्याच्यानंतर ते म्हणतो की मग आता करायचं काय, कोण करणार, हे तुमचं पिढीतात काम आहे. पण ते म्हणतात की आम्ही नाही करणार. मग त्यांना अद्दल घडवण्यासाठी महारांना एक ते सापळा रचला जातो. त्यांचे जनावरं कोंडले जातात, त्यांना कामावर बंदी घेतली जाते, त्यांच्या दुकान बंदी केली जाते आणि ह्या सापळ्यातून ही मार्ग कसा काढतात याच्यावरची कथा आहे सापळा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकल्यानंतर महार जातीला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं आणि त्या संकटाला ते कशा प्रकारे सामोरे गेले याचं वर्णन त्या सापळा कथेमध्ये आहे. त्याच अर्थाने एक उपकाराची फेडसुद्धा एक कथा आहे. महार जातीचा व्यक्ती दाखविला आहे, एक चर्मकार दाखविला आहे, एक न्हावी दाखविला आहे आणि यांच्यामधला संवादसुद्धा दाखवलेला आहे. उपकाराची फेड नावाच्या मेलेल्या गायीच्या याच्यावरून आहे. आणि महाराचा माणूस जो आहे तो महाराच्या माणसाची चप्पल सांभार शिवत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेला जे क्रमिक असमानता म्हणलेलं आहे, ग्रेडेड इनइक्वेलिटी, या ग्रेडेड इनइक्वेलिटी अर्थात क्रमिक असमानता जी आहे याच्यावरती ही कथा आहे उपकाराची फेड. अण्णाभाऊ साठेंची आणखी एक कथा आहे सोन्याचा मणी. सोन्याचा मणी ही कथा एवढी उत्कृष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झालेलं आहे, महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि त्यावेळेस मुंबईमध्ये लोकांमध्ये काय प्रतिक्रिया होत्या या संदर्भामधले त्याच्यात वर्णन आहे. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाले, लोक रडत आहेत. आणि त्यानंतर बाबासाहेबाचा जो पक्ष आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन, नंतर ज्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात कन्वर्ट झाला, ज्यावेळेस ते लोक इलेक्शनसाठी लोकांना फंड मागायला जात आहेत तर एक म्हातारी मिळते, म्हातारीला म्हणतात कार्यकर्ते फंड दे. ती म्हणते माझ्याकडे काही नाही आहे, माझा मुलगा वारलेला आहे, मीच मुलीकडे येऊन मुंबईत राहते. पण ती थोड्या वेळाने तिला वाटतं आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि तिने पदराच्या गाठीमध्ये एक सोन्याचा मणी ठेवलेला असतो. ती मणी ती कार्यकर्त्याने देते, म्हणते हे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी माझा मणी. हा मी मणी माणूस मेल्यानंतर त्याच्या आपल्या प्रथा होती अगोदरची जुनी की माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये सोन्याचा दागिना टाकतात आणि तिला वाटलं की मी मेल्यानंतर माझ्याकडं मी गरीब आहे, मला कोणी नाही बघण्यासारखं, तर माझ्या सोन्याचा दागिना कोण टाकेल माझ्या तोंडामध्ये. म्हणून तिनं तो सोन्याचा मणी पदराला घट्ट बांधून ठेवलेला असतो गाठीमध्ये की मेल्यानंतर हा सोन्याचा मणी माझ्या तोंडात टाकावा. आणि तो मणी ती आंबेडकर चळवळीला देते. ही अण्णाभाऊ साठे कथा लिहितात सोन्याचा मणी. या सोन्याच्या मणीमधून अण्णाभाऊ साठे सांगतायत की महार जातीच्या लोकांमध्ये म्हाताऱ्यापासून तरुणाईमध्ये बाबासाहेबांच्या विचाराने किती लोक प्रेरित होती. जे काही आहे ते बाबासाहेबांमुळं आहे, आंबेडकरांमुळं आहे आणि ते आपण दिलं पाहिजे ही भावना त्या कथेतून अण्णाभाऊ साठे मानतायत. आणखी एक कथा आहे वळण नावाची कथा. ती वळण नावाची सुद्धा कथा महार लोकांनी ज्यावेळेस बीफचं मटण अर्थात मेलेल्या जनावराचं मटण, मोठ्याचं मटण खाण्याचं सोडून दिलं, पण तो मातंग लोकांनी सोडून दिलं नाही. मागवाड्यामध्ये हला कापला जातो, महारांचे लोक ठरवतात खायचा नाही, परंतु एक म्हातारीला तिथं जी जुन्या वळणाची असते सवयीचा भाग म्हणून ती जाते मागवाड्यात आणि ते मटण आणते खाते. ही खबर कळते, मग तिला वाळीत टाकलं जातं मारवाड्यातून. अर्थात अण्णाभाऊ साठेंनी त्या कथेमधून सांगायचा प्रयत्न केलेला आहे की महार जातीनं स्वीकारलं बाबासाहेबाचं म्हणणं, पण मातंगांनी स्वीकारलं नाही. जे हाल्या खाण्याची परंपरा त्यांनी ठेवली, त्या कथेतून ते सूक्ष्म एक मायक्रो लेवलचं ऑब्झर्वेशन मांडतायत अण्णाभाऊ साठे. अशा कितीतरी कथा आहेत. ह्या कथा अण्णाभाऊ साठेंनी लिहिली. ह्या आंबेडकरवादी कथा आहे आणि ह्या आंबेडकरवादी कथा आहेत. हे सांगण्यामागचं कारण आहे की अण्णाभाऊ साठेंना काही लोक म्हणतात नाही अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट पक्षात काम केलं, ते कॉम्रेडच होते. सुरुवातीला अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर कॉम्रेडचा कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव आहे का तर आहे. त्यांनी लाल बावटा कलापथक चालवलं का तर चालवलं. आपण म्हणतो अण्णाभाऊ साठेंनी लाल बावटा कलापथक चालवलं, पण हे 1944ला कलापथक बनलं होतं. 1948ला 4 वर्षांतर ते कलापथक बंद पडलं. नंतर त्यांच्या कलापथकाचं नाव ह्यांनी तिघांनी मिळून ते कलापथक शाहीर अमर शेख असतील, गव्हाणकर असतील आणि अण्णाभाऊ साठेंनी हे तिघांनी ते कलापथक चालवलं. नंतर शाहीर अमर शेख त्या कलापथकातून बाहेर पडले, म्हणून त्या दोघांनीच
आणि त्या कलापथकाचं नावसुद्धा होतं शाहीर दना गव्हाणकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त कलापथक. हे कलापथक ऑगस्ट 1966 चाललं आणि अण्णाभाऊ साठे ऑगस्ट 1966 या कलापथकातून सुद्धा बाहेर पडलेले आहेत. शेवटचे 3 वर्ष अण्णाभाऊ साठे या कलापथकात नव्हते. लोक आम्हाला एवढंच सांगतात अण्णाभाऊ साठेने लाल बावटा कलापथकात काम केलं. अरे पण 4च वर्ष केलं हेही सांगा ना. नंतर तर ते जे कलापथक नंतर अण्णाभाऊ साठे चालवत होते त्या कलापथकातूनही अपमानजनक परिस्थितीमध्ये त्यांचा अपमान झालेला आहे आणि अपमान झाल्यामुळं त्यांना ते बाहेर पडावं लागलेलं आहे. ही सगळी स्टोरी अण्णाभाऊ साठेचा जो लहान भाऊ आहे शंकरभाऊ साठे यांनी जे पुस्तक लिहिलं आहे माझा भाऊ अण्णाभाऊ, या पुस्तकामध्ये या सगळ्या स्टोरी लिहिलेली आहे. वाचकांनी ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी पुस्तक वाचा माझा भाऊ अण्णाभाऊ. यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठेंना काय काय त्रास झाला या संदर्भामध्ये कम्युनिस्टांनी किती त्रास दिला हे सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंनी जरी सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षात जरी असतील परंतु शेवटी त्यांनी ते सर्व संबंध ऑगस्ट 1966 तोडलेले आहेत. हेही आपल्याला हे करावं लागेल. त्यांची जी दुसरी पत्नी आहे जयवंताबाई यांच्यासोबत जो झगडा झालेला आहे या झगड्याचं कारणसुद्धा कम्युनिस्ट पार्टीचे जे संस्थापक आहेत श्रीपाद अमृत डांगे या श्रीपाद अमृत डांगेंनी एक चिठ्ठी लिहिली होती की तुमच्या मुलीला औरंगाबादला पाठवा त्या लोकनाट्याच्या कार्यक्रमामध्ये. आणि अण्णाभाऊ साठेंना न विचारताच अण्णाभाऊ साठेंची जी द्वितीय पत्नी आहे जयवंताबाई यांनी मुलीला पाठवली नेलं कलापथकामध्ये. आणि त्या रात्री त्या गोष्टीमुळे भांडण झालं तर त्यांनी ती चिठ्ठी दाखवली श्रीपाद अमृत डांगेंची. हे बघा तुमच्या डांगेनेच लिहिलं आहे, तुम्ही डांगेला मानता. डांगेनं लिहिलं होतं की तुमच्या मुलीला एवढ्या वेळेस जाऊ द्या. त्या डांगेच्या चिठ्ठीमुळे या नवरा बायकोमध्ये भांडण झालं आणि त्यांची बायको कायमची सोडून गेली त्यांना. कम्युनिस्टांनी अण्णाभाऊ साठेच्या जीवनाचा खेळखंडोबा केला. नवरा बायकोचं भांडण लावलं. अण्णाभाऊ साठेंना जे आघात झाला या प्रचंड गोष्टीचा आघात झालेला आहे. फकीराची कादंबरी आहे. फकीरा कादंबरीवर जो चित्रपट बनला नगरच्या तिथं शूटिंग चालू असायची. या चित्रपट पब्लिश झाला. अण्णाभाऊंना सांगितला चित्रपट ह्याच्यामध्ये आला आहे लॉसमध्ये आला आहे, आपल्याला कर्ज फेडायला पैसे नाही. आणि अण्णाभाऊ साठेंना 1 रुपया दिला नाही. अण्णाभाऊ साठेंकडून सगळं काम करून घेतलं. अण्णाभाऊ साठेंची कथा, अण्णाभाऊ साठेंची स्क्रिप्ट, अण्णाभाऊ साठेंचा सेट. कारण मागवाड्यातली भाषा काय बामणायला कळणार होती का? आणि फकीराची भाषा कुणाला कळणार होती? त्याचा सेट मागवाडा कसा होता त्या काळातला हे कोण दाखवणार होतं? हे सगळं आर्ट डायरेक्टर बी अण्णाभाऊ साठेच हे सगळं करलं. परंतु त्या चित्रपटामध्ये एका फक्त सावळ्या ह्याची भूमिका अण्णाभाऊंना दिली आणि कथालेखक म्हणून एवढंच नाव त्याच्यामध्ये केलं आणि अण्णाभाऊंना डावलण्यात आलं. याचाही परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी का सांगतो की अण्णाभाऊ साठे शेवटच्या कालखंडामध्ये जे थकले होते, जे त्या टेन्शनमध्ये होते, जे त्यांना त्रास झाला होता त्याच्या प्रमुख कारणापैकी हे कारणं त्यांच्या भावानं लिहिलेली आहेत. माझा भाऊ अण्णाभाऊ साठे तुम्ही ते पुस्तक वाचा शंकरभाऊ साठेंचं. शंकरभाऊ साठेंनी खूप साऱ्या 12 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि अण्णाभाऊ साठेवरची बायोग्राफी लिहिलेली आहे. खूप सारं त्यांचंही लिखाण आहे. त्यांच्या साहित्यावर MPhil झालेलं आहे. शंकरभाऊ साठेंच्या साहित्यावर PhD झालेला आहे. आपले कोल्हापूरचे विचारवंत जे शरद गायकवाड सर यांनी पहिल्यांदा 1997ला MPhil केलेला आहे अण्णाभाऊ साठेंच्या भावाच्या साहित्यावरती. म्हणजे शंकरभाऊ साठेमध्ये तेच गुण होते जे अण्णाभाऊ साठेमध्ये होते. परंतु मोठ्या झाडाच्या खाली लहान झाड कसं झाकून जातं तसं अण्णाभाऊ साठेंच्या उंचीमुळे शंकरभाऊची उंची आपल्याला कळू शकली नाही. त्यांचं साहित्य कळू शकलं नाही, त्यांचं लिटरेचर कळू शकलं नाही. परंतु त्यांनाही त्याच उंचीचे ते होते हे मात्र त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. माझा भाऊ अण्णाभाऊ वाचल्यानंतर 1980चं ते पुस्तक आहे. अण्णाभाऊ साठेंच्या मृत्यूनंतर 11 वर्षानंतर ते पब्लिश झालेलं पुस्तक आहे. त्यामुळं त्या पुस्तकामध्ये फार डिटेलमध्ये आहे. ज्यांना वाचायचे तुम्ही ते वाचलं पाहिजे. तर सांगण्याचा उद्देश आहे की अण्णाभाऊ साठेंना हे सांगितलं जातं परंतु अण्णाभाऊ साठेने जे मांडलेलं आहे हे सांगितलं जात नाही. जगबद्दल घालून घावं सांगून गेले मला भीमराव हे सांगितलं जातं पण हे 56च्या नंतरचं गीत आहे असं सांगितलं जातं. मी माझ्या पुस्तकामध्ये पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे की हे जे गीत आहे हे गीत 1946 आहे. ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचं वय अवघं 26 होतं. हे 26व्या वर्षी त्यांनी लिहिलेलं लोकनाट्य आहे. त्या लोकनाट्याचं नाव आहे देशभक्त घोटाळे. देशभक्त घोटाळे नावाचं हे लोकनाट्य पहिल्यांदा 1946ला सादर झालेलं आहे. तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे जेवढे लोकनाट्य आहे 13 लोकनाट्य त्याच्यातला तुम्ही अभ्यास करा ते कधी सादर झालेले आहे. अण्णाभाऊ साठेवर ज्यांनी पहिल्यांदा PhD केली बाबुराव गुरवांचा PhDचा रिसर्च वाचा. हे जे लोकनाट्य आहे देशभक्त घोटाळे हे लोकनाट्य 1946ला पब्लिश झालेलं आहे म्हणजे सादर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या लोकनाट्याची कथा आहे की काँग्रेसचा उमेदवार आहे तो गावाकडे प्रचाराला आलेला आहे. त्याचं नाव आहे देशभक्त घोटाळे. घोटाळा करणारा काँग्रेसचा उमेदवार दाखवलेला आहे. तिथं एक हैबती पाटील दाखवलेला आहे आणि एक फाकड्या नावाचा अस्पृश्य पोरगा दाखवलेला आहे. अस्पृश्य पोरगा त्या फाकड्या नावाच्या पोराचा रोल स्वतः अण्णाभाऊ साठे करायचे त्या लोकनाट्यामध्ये. मग ज्यावेळेस त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत त्यावेळेस तो देशभक्त घोटाळे अर्थात काँग्रेसचा उमेदवार म्हणतो पाटलाला मला तालुक्याला जायचं आहे माझं सामान बांधा आणि मला जाऊ द्या. त्यावेळेस पाटील म्हणतो फाकड्याला ए फाकड्या चल ते सामान उचल. त्यावेळेस फाकड्या म्हणतो असले खालक्याचे कामं करायला आम्हाला बंदी आहे. इथून पुढे आम्ही असले कामं करणार नाही.
त्यावेळेस पाटील म्हणतो, कुणी सांगितलं रे तुला असं काम न करायला? त्यावेळेस फकड्या म्हणतो, आमच्या पुढाऱ्यानं सांगितलंय, आमच्या पुढाऱ्यानं सांगितलंय. त्यावेळेस पाटील म्हणतो त्या फकड्याला, फकड्याचा रोल अण्णाभाऊ साठेच करत आहेत. पाटील म्हणतो, काय म्हणलंय तुमच्या पुढाऱ्यानं? त्यावेळेस अण्णाभाऊ साठे मोठ्या आवाजामध्ये, पहाडी आवाजामध्ये म्हणतात, जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हा भीमराव. जग कसं बदलायचं हे आम्हाला कुणी सांगितलंय? तर भीमरावांनी सांगितलंय. एक कधीची गोष्ट मी सांगतोय, 1946ची. आपल्याला वाटतंय सांगून गेले म्हणजे मेले, असं नाही. सांगून गेले, मला एखादा एक काव्यात्मक आहे, सांगून गेले म्हणजे सांगितलं आणि गेले निघून. अण्णाभाऊ बाबासाहेब आले असते, मिनिस्टर होते त्या काळामध्ये, लेबर मिनिस्टर. त्यांनी एखादी सभा अटेंड केली असेल अण्णाभाऊनी, भाषण ऐकून अण्णाभाऊसाठी प्रभावित झाले असतील आणि ते भाषण ऐकल्यानंतर तिथून पुढे बाबासाहेब दिल्लीला गेले असतील. तसा तो अर्थ आहे, सांगून गेले म्हणजे ते दिल्लीला गेले. ते 56 नंतरचं गीत नाही, 1946चं गीत आहे. पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे मी माझ्या पुस्तकामध्ये. अण्णाभाऊ साठे 26 वर्षाचे आहेत आणि जग कसं बदलायचं कोण सांगायले? आम्हाला भीमरावांनी सांगितलं. हे लक्षात घ्या. आपण फकीरा कादंबरी जी म्हणतो, बाबासाहेब अण्णाभाऊ साठेने अर्पण केली बाबासाहेबाच्या झुंजार लेखनीस. झुंजार लेखनीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पेनाला, लेखणीला अण्णाभाऊ साठेंनी उपाधी दिली झुंजार. झुंजार लेखनी. मी बीड जिल्ह्यातील आहे. माझ्या बीड जिल्ह्यामध्ये एक झुंजार नेता नावाचा पेपर आहे. हा पेपर अगोदर शेड्यूल कास्ट फेडरेशन RPIच्या लोकांनी सुरू केला होता. आमचे एक पाहुणे आहेत शामराव कांबळे, यांनी पहिले जिल्हा परिषद सदस्य आहेत RPIचे बीडचे आणि RPIचे नेते होते. ते आम्हाला सांगत असत की झुंजार नेता हा आमचा पेपर आहे, RPIचा पेपर होता आणि तो पेपर नंतरच्या काळामध्ये BJPच्या लोकांनी विकत घेतला. सांगायचा मुद्दा आहे की झुंजार नेता ते लोक कुणाला म्हणत? आंबेडकरांनाच म्हणत, बाबासाहेबांना म्हणत RPIचे लोक. आणि हा शब्द कुणी आणला? तर हा शब्द अण्णाभाऊ साठेंनी आणलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेला आहे बाबासाहेबाच्या लेखणीला झुंजार लेखणी. झुंज देणारी लेखणी. कुणाशी? शत्रूशी झुंज देणारी लेखणी. प्रश्न आहे की अण्णाभाऊ साठेंना मराठी लिहिता वाचता येत होतं, इंग्रजी तर वाचता येत नव्हतं आणि बाबासाहेबांचे सगळे पुस्तकं इंग्रजीमध्ये आहेत. मग अण्णाभाऊ साठेंना कसं काय कळालं की बाबासाहेबांची लेखणी ही झुंजार लेखणी आहे? काय वाचलं होतं? तर बाबासाहेबांनी जे पेपर सुरू केले होते हे पेपर मराठीत होते. मूकनायक मराठीमध्ये होता, बहिष्कृत भारत मराठीमध्ये होता, समता मराठीत होता, जनता मराठीत होता, प्रबुद्ध भारत मराठीत होतं. अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबाचे पाक्षिक वाचायचे, हे पेपर वाचायचे. याचा पुरावा काय? स्वतः अण्णाभाऊ साठेंचे लेख प्रबुद्ध भारतामध्ये आलेले, ते माझ्याकडे आहेत. माझ्या पुस्तकात मी त्याचे लिहिलेलं आहे. बाबासाहेबाचा जो पेपर आहे प्रबुद्ध भारत, या प्रबुद्ध भारतामध्ये अण्णाभाऊ साठे लेखन करायचे, त्यांनी लेखन केलेलं आहे. इवन जे आपण अण्णाभाऊ साठेंचं फेमस कोटेशन बोलतो की ही पृथ्वी शेषनागाच्या तळहातावर तरलेली नसून कष्टकरी आणि कामकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, असं कोटेशन नाही. कारण अण्णाभाऊ साठेंनी ज्या दलित परिषदेमध्ये, दलित साहित्य परिषदेमध्ये जे भाषण केलं होतं, हे भाषण प्रबुद्ध भारतामध्ये छापून आलेलं आहे. बाबासाहेबाचा जो पेपर आहे प्रबुद्ध भारतामध्ये छापून आलेला आहे, ते पेपर माझ्याकडे आहे. अण्णाभाऊ साठेचं ओरिजिनल जे छापलेलं आहे ते माझ्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेने म्हटलेलं आहे ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नसून दलितांच्या हातावर तरलेली आहे. कष्टकरी कामकरी शब्द वापरला नाही, अण्णाभाऊ साठेंनी दलित शब्द वापरलेला आहे, दलित. परंतु जाणीवपूर्वक कम्युनिस्ट लोकांनी बदमाशी केली आणि ते शब्द बदलले. शब्द बदलून त्यांनी तिथं कष्टकरी कामकरी शब्द वापरला. अण्णाभाऊ साठेंनी दलित शब्द वापरलेला आहे. तुम्ही हे भाषण बघू शकता. जनता पेपरला आहे, माझ्या पुस्तकामध्ये मी त्याचं परिशिष्ट जोडलेलं आहे, हे अख्खं भाषण दिलेलं आहे. हे भाषण सुद्धा आंबेडकरांद्वारा आहे. पेशव्यांनी काय नंगा नाच केला होता. भीमा कोरेगावचा आपल्याला इतिहास माहीत आहे. अण्णाभाऊंना भीमा कोरेगावचा इतिहास माहीत होता. पेशव्यांचा नंगा नाच, शिवशाही संपली आणि पेशवाई आली, यावरी लिहिलेलं आहे अण्णाभाऊंनी, त्या भाषणामध्ये बोललेले आहेत. आणि एक म्हण असायची, अण्णाभाऊ साठे त्या भाषणातही म्हणलेली एक म्हण असायची, महाराम मांगाचं गाणं, कुणब्याचं दानं आणि बामणाचं लिहिणं. शाहिरीवर एक आर्टिकल लिहिलेलं आहे, ते प्रबुद्ध भारतामध्ये आलेलं आहे. दलितांची शाहिरी नावाचं ते आर्टिकल आहे. दलितांची शाहिरी नावाचं आर्टिकल तुम्हाला प्रबुद्ध भारतामध्ये अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं आहे. प्रबुद्ध भारतात उपलब्ध आहे. हे जे आर्टिकल आहे हे सुद्धा माझ्या पुस्तकात मी छापलेलं आहे. प्रबुद्ध भारतामध्ये अण्णाभाऊ साठेंनी हे आर्टिकल लिहिलं होतं. म्हणजे अण्णाभाऊ साठे प्रबुद्ध भारत वाचत होते, त्याच्यामध्ये लिहित होते, जनता पेपर वाचत होते.
आणि याचा अर्थ आहे की मराठी जे बाबासाहेबांना लिहिलं होतं हे जाणीवपूर्वकच मराठी बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या जागृतीसाठी लिहिलं होतं की लोकांना इंग्रजी येत नाही. माझं म्हणणं, कारण बाबासाहेब लंडनला शिकलेले, अमेरिकेला शिकलेले, अमेरिका लंडनमधून शिकून आलेल्या माणसाची भाषा अडाणी माणसाला समजणं अवघड आहे. म्हणून ज्यांना मराठी लिहिता वाचता येतं त्यांना ती समजू शकते. म्हणून अण्णा बाबासाहेबांनी पेपर मराठीत चालू केला. तो पेपर अण्णाभाऊ साठे वाचत होते, याचा पुरावा मी दिला, त्यांचे आर्टिकल आलेले असल्यामुळं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे बाबासाहेबाच्या लेखणीला झुंजार ज्यावेळेस म्हणतायत तर त्याचं कारण आहे की त्यांनी जे पेपरमध्ये लिहिलेलं आहे ती जी झुंज देणारी लेखणी आहे ती वाचलेली होती, म्हणून अण्णाभाऊ साठे लिहित होते असं माझं म्हणणं आहे. काही लोकांनी 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला. ये आझादी झुटी है, देश की जनता झुटी है, अशा नावाचा मोर्चा काढला असं म्हणत राहतात. परंतु माझं सर्वांना सांगणं आहे असा मोर्चा काढला याचा पुरावा उपलब्ध नाही. उलट माझा भाऊ अण्णाभाऊ हे जे पुस्तक बायोग्राफी अण्णाभाऊंच्या लहान भावानं लिहिलेली आहे शंकरभाऊ साठेंनी, त्यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलंय ऑगस्ट 1947ला आम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. अर्थात 15 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे विदर्भात होते तर ते नव्हतेच मुंबईमध्ये. जर मुंबईत नव्हतेच तर मोर्चा कसा काढतील हा एक प्रश्न आहे. कारण त्याच दरम्यान ऑगस्ट दरम्यानमध्येच जो नागपूरला कार्यक्रम झाला त्यांचा लोकनाट्याचा, त्या कार्यक्रमाला स्वतः तुकडोजी महाराज आले होते. तुकडोजी महाराज ज्या अण्णाभाऊ साठेंच्या कार्यक्रमाला आले होते तो कार्यक्रम ऑगस्टमधलाच आहे, तो नागपूरचा कार्यक्रम आहे, विदर्भामधला कार्यक्रम आहे. आणि 2 महिने त्यांचे कार्यक्रम, एकदा कार्यक्रम सुरू झाले सलग चालायचे, सलग कार्यक्रम जवळपास 60 दिवस चालायचे, 2 महिने चालायचे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैच्या एंडिंगला आम्ही आमच्या वाटेगावला गेलो असंही त्यांनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ 31 जुलैला ते वाटेगावला होते, त्यांच्या गावाजवळ पहिला प्रयोग झाला आणि 1 ऑगस्टला ते विदर्भाकडे निघून गेले असं त्यांच्या लहान्या भावानं लिहिलेलं आहे. त्यामुळं जे लोक म्हणतात की अण्णाभाऊ साठेंनी असा मोर्चा काढला, असा काही मोर्चा झाल्याचा कोणता पुरावा उपलब्ध नाही. परंतु त्यांनी जी कथा लिहिलेली आहे त्या कथेचं नाव आहे कोंबडी चोर. आणि कोंबडी चोर कथा, भारत देश आझाद झालेला आहे आणि एक चोर व्यक्ती आहे, अस्पृश्य समाजातला पोरगा आहे जो चोरी करून आपलं जीवन जगत असतो. त्याला एक मास्तर आहे, गांधीवादी मास्तर, काँग्रेसचा मास्तर, गांधीच्या विचारांचा मास्तर, त्याला चहा पाजा घेऊन जातो आणि उपदेशाचे 4 डोस पाजतो. चोरी करणं वाईट आहे, आधी तू बाळा चोरी करत जाऊ नको. त्यावेळेस तो म्हणतो ठीक आहे मी चोरी करणार नाही, असं चर्चा चालू असते. त्यावेळेस चहावाल्याला ते चहा सांगतो, त्या मास्तराला चांगल्या कपात चहा येतो आणि चोराला आहे अस्पृश्य समाजातला जो चोर व्यक्ती आहे त्याला फुटक्या कपात चहा दिला जातो. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो त्या मास्तराला, काय ह्या कपाला आझादी मिळाली का मला आझादी मिळाली, ह्या कपाला स्वातंत्र्य मिळाले का मला स्वातंत्र्य मिळाले. कोंबडी चोर कथा. म्हणजे जर स्वातंत्र्य मिळाले तर आमच्यासोबत भेदभाव का, जर स्वातंत्र्य मिळाले तर आमच्यासोबत अस्पृश्यता का, जर स्वातंत्र्य मिळाले तर आम्ही उपाशी का. ही तत्वज्ञान अण्णाभाऊ साठे त्याच्यात म्हणतात. याचा अर्थ कोंबडी चोर कथेचा मिनिंग मात्र ये आझादी झुटी है, देश की जनता भूके असाच होतो. अण्णाभाऊ साठे ह्या विचाराचे होते का तर डेफिनेटली होते. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 1951चे भाषणं बघा, 1952चे भाषणं बघा. आज आम्ही पारतंत्र्यातच आहोत, आझादी तर काही लोकांनाच मिळालेली आहे अशा अर्थाचे बाबासाहेबांचे भाषणं आहेत आणि ते भाषणं जनता पेपरमध्ये छापून आलेले आहेत. ते अण्णाभाऊ साठे वाचत असावीत आणि त्यामुळं त्या कथेवरच त्यांनी ही आझादी आमची आझादी नाही अशा अर्थानं अण्णाभाऊ साठेंनी कोंबडी चोर नावाची कथा लिहिलेली आहे. त्यामुळं ये आझादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे अशा अर्थाची कथा अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहे. परंतु तो मोर्चा निघाला होता का, मोर्चाची अफवा पसरण्यात आली. पहिल्यांदा 10,000 लोक, 20,000 लोक, 40,000 लोक, मग पाऊस, मग कम्युनिस्टांचा विरोध, असं काय वाढवीत गेले लोक. त्यामुळे माझं म्हणणं आहे की पुराव्याशिवाय आपण बोललं नाही पाहिजे. परंतु या सगळ्या बाबी मी यासाठी सांगत आहे की अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये आणखी एक गैरसमज आहे की अण्णाभाऊ साठेनं रशियाला शिवाजी महाराजांवर पोवाडा मानले. तर ते पोवाडा नव्हते म्हटले. अण्णाभाऊ साठेला ऐकण्यासाठी मॉस्को शहरामध्ये 3,000 लोक जमले होते आणि अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. मी त्या भूमीतून आलेलो आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि प्रचंड टाळ्या वाजल्या. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तिथं प्रचंड टाळ्या वाजल्या. सभागृह हे वरलं, शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा दिल्या गेल्या. असं झालेलं आहे. त्यांना अभिमान होता, मी शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेलो आहे. लोकांनी भाषणं, ठोक्या लोकांनी, वक्त्यांनी सांगत राहिले, नाही अण्णाभाऊ साठेने पोवाडाच म्हटले. कुठं म्हणले पोवाडा तर रशियात म्हटले. असं काही झालेलं नाही. याचा कोणता एव्हिडन्स अवेलेबल नाही. कारण अण्णाभाऊ साठेने रशियामध्ये जे काही बोलले, रशियामध्ये जे काही केलं हे त्यांनी स्वतःच लिहिलं आणि त्याचं नाव आहे
माझ्या रशियाचा प्रवास वाचावं, त्याच्यात तुम्हाला सापडून जाईल. पोवाडा तुम्हाला कुठंच सापडणार नाही, लक्षात ठेवा. तर आता लास्टचा एक मुद्दा सांगतो. अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची भेट झाली का? भेटीवर बी खूप सारे लोक म्हणतात भेट झाली, भेट नाही झाली, परंतु काही जे लिखित स्वरूपामध्ये पुरावे आहेत. महाराष्ट्र सरकारनं 2011ला बार्टीनं एक अण्णाभाऊ साठेंचा गौरवग्रंथ छापला होता. या गौरवग्रंथामध्ये रमेश राक्षे सरांचा एक आर्टिकल आहे आणि बाबुराव गुरवांचं एक आर्टिकल आहे. या 2 आर्टिकलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची भेट झाली असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. बार्टीचा गौरवग्रंथ वाचा. त्यांचं म्हणणं आहे, रमेश राक्षे सरांचं, 1942ला जे बाबासाहेब आंबेडकरांनी जुलै महिन्यामध्ये 18 आणि 19 जुलै 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे अधिवेशन घेतलं होतं नागपूरला, त्या नागपूरच्या अधिवेशनाला 50,000 पुरुष आणि 25,000 महिला उपस्थित होत्या. त्या अधिवेशनाला अण्णाभाऊ साठे उपस्थित होते, याचे पुरावे मिळत आहेत असं रमेश राक्षे सरांनी म्हटलेलं आहे. परंतु पुरावे काय आहेत हे मात्र त्यांना दिलं नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरंच आणखी एक रमेश राक्षे सरांचं एक भाषण आहे. या भाषणामध्ये यूट्यूबला ते भाषण अवेलेबल आहे. त्या भाषणामध्ये रमेश राक्षे सर म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पहिले मजूर मंत्री झाले, 1942ला मजूर मंत्री झाले आणि मुंबईत आले होते, त्यावेळेस कॉम्रेड मोरे हे नंतर आमदार झाले, कम्युनिस्ट पक्षाचे होते आणि बाबासाहेबांचे मित्रही होते. महाडच्या सत्याग्रहात त्यांचा सहभागी होता. हे कॉम्रेड मोरे बाबासाहेबांचे मित्र असल्या कारणानं त्यांनी अण्णाभाऊ साठेंना घेऊन गेले. बाबासाहेबांची भेट झाली राजगृहावरती, ओळख करून दिली. हे शाहीर हे आहेत शाहीर अण्णाभाऊ साठे. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अरे शाहीर आहेत, एखादी शायरी होऊ द्या. मग त्यांनी शायरी गायली, गुलामीच्या बेड्या तोड येड्या, गुलामीच्या बेड्या तोड येड्या, अशा प्रकारची शायरी गायली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले अरे हे शाहीर नाहीत फक्त, तर हे लोकशाहीर आहेत, असं रमेश राक्षे सरांनी भाषण केलेलं आहे. पण याचा एव्हिडन्स त्याच्यामध्ये त्यांनी काही दिला नाही. याच्यानंतर जे अण्णाभाऊ साठेवर 1985ला जे पहिल्यांदा PhD झाली, बाबुराव गुरवांनी PhD केली. PhDचा थेसिस अवेलेबल आहे, पब्लिकली अवेलेबल आहे त्यांचं ते पुस्तक, तुम्ही ते बघू शकता. त्यांनी त्या बाबुराव गुरवांनी अण्णाभाऊ साठेची ही जी 1 ऑगस्ट जन्मही त्यांनी शोधून काढलेला आहे, बाबुराव गुरवांनी शोधून काढलेला आहे. त्याच्यामुळे आज आपण 1 ऑगस्टला जी जयंती साजरी करतो ती बाबुराव गुरवांची कृपा आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी ते केल्यामुळे आपल्याला ते कळालेलं आहे. बाबुराव गुरवांनी त्या 2011ला जे विशेषांक निघाला होता, गौरवग्रंथ निघाला होता अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा, त्याच्यामध्ये त्यांचंही आर्टिकल आहे. बाबुराव गुरव म्हणतात की 1949ला मुंबईमध्ये एका नाट्यगृहामध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची भेट झाली होती असं बाबुराव गुरवांनी लिहिलेलं आहे. परंतु ते नाट्यगृह सध्या अवेलेबल नाही त्या ज्या सांगितलेल्या ठिकाणी, त्यामुळं या भेटीचाही एव्हिडन्स मिळत नाही. त्यानंतर मात्र खुशाल खडसे जे नागपूरचे लेखक आहेत, यांनी हिंदीमध्ये अण्णाभाऊ साठे भारतीय साहित्य के निर्माता या संदर्भामध्ये जे पुस्तक लिहिलं आहे हिंदीमध्ये आहे, खुशाल खडसे यांचं, माझ्याकडे आहे ते पुस्तक. याच्यामध्ये त्या खुशाल खडसेंचं म्हणणं आहे की 11 वेळेस भेट झालेली आहे. अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या 11 वेळेस भेटी झालेल्या उल्लेख सापडतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी सांगितल्यानुसार एका भेटीचा रेफरन्स नागपूरचा दिलेला आहे. 20 एप्रिल 1952 रोजी नागपूरच्या धंतोली मैदान आहे, आता जिथं यशवंतराव चव्हाण स्टेडियम उभा आहे, त्याच्या तिथं सभेला अण्णाभाऊ साठे उपस्थित होते, बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. आणि या सभेमध्ये सभा झाल्यानंतर भावे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्रित जेवण केलं असा उल्लेख खुशाल खडसेंच्या पुस्तकात आहे. आता त्याच्यामध्ये जी जनता पेपरला जर बघितलं, 20 एप्रिल 1952ला बाबासाहेबांची सभा झाली असा कोणताही उल्लेख जनता पेपरमध्ये नाही. त्यामुळे हा पुरावा बी लांगडा पडतो. परंतु मी हे लिहिल्यानंतर मात्र मला माझ्या पुस्तक पब्लिश झाल्यानंतर नागपूरहून फोन आला. त्यांचं नाव आहे चंद्रभाऊ ठाकरे. आणि हे चंद्रभाऊ ठाकरेंनी मला ओळख सांगितली. ते म्हणले मी बौद्ध आहे, अगोदरचा मातंग आहे, मी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. आमच्या आजोबांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. मी म्हणलं तुमचे आजोबा कोण? ते म्हणले आमचे आजोबा भावे, जे तुमच्या पुस्तकात उल्लेख आहे. कारण बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला जे धर्मांतर केलं नागपूरमध्ये, नागपूरच्या मांगवड्यातील लोकांनी 200 मातंग बांधवांनी बाबासाहेबांसोबत धर्मांतर केलं होतं. ते 200 बांधव तयार करण्याचं काम भावे नावाच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. हे भावे जातीनं मातंग होते आणि हे भावेंचे नातू बोलत होते मला फोनवरती, चंद्रभाऊ ठाकरे. आता नातू म्हणजे मुलीचा मुलगा.
मग चंद्रभाऊ ठाकरेंना मी म्हणालं, काय भावेंनी तुम्हाला कधी तुमच्या आजोबांनी सांगितलं का असं काही झालेलं आहे म्हणून? तर मला चंद्रभाऊ ठाकरे म्हणाले, तुम्ही नागपूरला या, तुम्हाला ती जागा दाखवितो ज्या जागेमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्रित जेवण केलेलं आहे. ते घर दाखवितो, तो एरिया दाखवितो आणि कितीतरी म्हातारे लोक दाखवितो जे तुम्हाला साक्षीदार सांगतील इथं बाबासाहेब अण्णाभाऊ साठे जेवलेले आहे. मला खुशाल खडसेंचे आभार मानावे वाटतात. खुशाल खडसेंनी तारीख जरी, कारण त्या काळातले अडाणी लोक होते, अडाणी मातंग बांधवांनी तारीख चुकली असेल, पण 1952 साल लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि 1952 सालामध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब भेट झाली होती. भेटीचं ठिकाण माहीत आहे, ज्यांनी बघितलं ते पुरावे आहेत. आणि खुशाल खडसेंनी ते पुस्तकात लिहिलं. आणि मग त्या चंद्रभाऊ ठाकरेंनी मला जे फोन केला आणि भावेंची जी मला ओळख करून दिली की भावेंच्या घरी हे झालेलं आहे, माझ्या आजोबांच्या घरी झालेलं आहे, त्यामुळं मी ह्या नतिजावर आलो की अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली होती का? तर 100% झाली होती. निस्ता त्यांनी उल्लेख केलेला नाहीत. युगांतरमध्ये कितीतरी लेख आहेत. आता माझ्याकडे युगांतर एक कम्युनिस्टांनी हे पब्लिकेशन श्रमिक प्रतिष्ठान, जे कोल्हापूरचं श्रमिक प्रतिष्ठान आहे, यांनी युगांतरमधील अण्णाभाऊंचे लेख नावाचं पुस्तकही काढलेलं आहे. जाणकारांनी वाचावं. पण बदमाशगिरी केलेली आहे. श्रमिक प्रतिष्ठाननं बदमाशगिरी केलेली आहे, कम्युनिस्टांनी बदमाशगिरी केलेली आहे. आर्टिकलची सुरुवात होते झालेली आहे. काय झालेली आहे? काहीच नाही. झालेली आहे वाक्यच आणि डॉट. महाराष्ट्रामध्ये महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला, नंतरचं वाक्य. पहिलं काय वाक्य असणार आहे मग? महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी घटना झालेली आहे, घडलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी धर्मांतराला क्रांतिकारी म्हटलं असावं, त्या वाक्यावरून वाटतंय मला. माझा जो भाषेचा अभ्यास आहे, परंतु तो पहिलं वाक्यच वगळलं आहे. आणि त्या आर्टिकलला एंड बी नाही. मी अण्णाभाऊ साठेंच्या कितीतरी कथा वाचल्यात, जवळपास कथा वाचल्यात, जवळपास सगळे कादंबऱ्या वाचल्यात. अण्णाभाऊ साठे अर्धवट काही सोडायचे नाही. ते आर्टिकल अर्धवट आहे युगांतरमधलं. कदाचित बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला ही अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी घटना म्हणत आहेत. हे कम्युनिस्टांना सांगणं अवघड जात असावं, म्हणून त्यांनी हे केलं. दुसरा मी त्याच्यामध्ये बदमाशगिरी सांगतो. त्यांनी युगांतरमध्ये अण्णाभाऊ साठेंचे युगांतरमधील अण्णाभाऊ साठेंचे अप्रकाशित साहित्य अशा नावानं ते पुस्तक आहे. माझ्याकडे पुस्तक आहे ते श्रमिक प्रतिष्ठानचं कोल्हापूरच्या. त्यांनी बदमाशगिरी काय केली? त्यांनी बुद्धाची शपथकथा त्याच्यात लिहिलेली आहे. महाराष्ट्र सरकारनं जे बार्टीनं जो शताब्दी हे काढला होता, अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या जन्माच्या संदर्भामध्ये जो विशेषण काढला जयंतीचा, त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धाची शपथकथा दिलेली आहे. त्या कथेचा शेवटचे 3 शब्द सांगतो: बुद्धम शरणम गच्छामी. अण्णाभाऊ साठेंनी कथा लिहिली बुद्धाची शपथ, आणि त्या कथेचा शेवट आहे बुद्धम शरणम गच्छामी. अण्णाभाऊ साठेंनी म्हटलंय बुद्धम शरणम गच्छामी, परंतु या श्रमिक प्रतिष्ठाननं जे पुस्तक छापलं, ती कथा छापली आणि त्या कथेमध्ये या 3 ओळी गायब केल्या. ही बदमाशगिरी आहे, गायब केल्या. कारण कम्युनिस्टांना हे सांगायचं नव्हतं की अण्णाभाऊ साठेंनी बुद्धम शरणम गच्छामी म्हटलेलं आहे. युगांतरमधील अण्णाभाऊ साठेंचे अप्रकाशित साहित्य, कोल्हापूरचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे त्यांचं पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी बदमाशगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. सांगायचा उद्देश हा आहे की अण्णाभाऊ साठेंचं हे जे साहित्य आहे, सोन्याचा मणी या कथेत बाबासाहेबांचा उल्लेख आहे, बुद्धाची शपथ या कथेत बाबासाहेबांचा उल्लेख आहे. त्यांच्या ज्या कथा ज्या मी बाकीच्याही सांगितल्या, या सगळ्या कथा ही आंबेडकरादी कथा आहे. युगांतरमध्ये बाबासाहेबांचा उल्लेख आहे, बाबासाहेबांचा उल्लेख आहे त्या आर्टिकलमध्ये. युगांतरमध्ये त्यांनी जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणी सालपण की लोकनाट्यामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख आहे. जगबदल घालून घावं. आणि ह्या सगळ्या घटना हे सांगतात की बाबासाहेबांवर प्रचंड, अण्णाभाऊ साठेवरती प्रचंड प्रभाव आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती ज्या काही मोजक्या लोकांचा प्रभाव आहे, यामध्ये मॅक्झिम गॉर्की जे रशियाचे आहेत, लेखक आहेत. अण्णाभाऊ साठेंसारखंच त्यांचं जीवन आहे. अण्णाभाऊ साठेंनाही महाराष्ट्राचा इंडियाचा मॅक्झिम गॉर्की म्हणतात. मॅक्झिम गॉर्की रशियाचा. तर मॅक्झिम गॉर्कींचा एक प्रभाव आहे. दुसरा यांचा एक प्रभाव आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड प्रभाव आहे त्यांच्यावरती, हे बी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्यांनी पत्री सरकार बनवलं होतं त्यांचाही प्रभाव आहे त्यांच्यावरती. तर मला हे सांगायचं आहे की अण्णाभाऊ साठेंच्या आसपासमध्ये जेवढे लोक आहेत लोकांनी खूप साऱ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि कम्युनिस्टांनी जी बदमाशगिरी केली तेही सांगितली पाहिजे. आणि आंबेडकरी वादाला पूरक, फुलेशाह आंबेडकर वादाला जे पूरक अण्णाभाऊ साठेंनी साहित्य लिहिलेलं आहे ते लोकांना आता सांगण्याची गरज आहे. यानिमित्त मला बहुजन संघटनेनं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार, धन्यवाद. जय भीम, जय अण्णाभाऊ साठे.